दहिवडी परिसर धुळीच्या विळख्यात, रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचा संताप, पाणी फवारणी होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। दहिवडी तालुका माण परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे सध्या संपूर्ण भाग धुळीने व्यापला गेला आहे। अपूर्ण अव्यवस्थेतील रस्ता, सैल माती आणि त्यावरून सतत धावणारी वाहने, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ हवेत उडत आहे। वाहन जाईल तशी धुळीची लाट उसळताना दिसत असून रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत उडणाऱ्या धुळीमुळे घरांमध्ये, दुकानांमध्ये आणि शाळांमध्येही धूळ साचत आहे। दरवाजे, खिडक्या बंद ठेवूनही सूक्ष्म धूळ घरात शिरत असल्याने महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या कामादरम्यान नियमित पाणी फवारणी केली जात नसल्यामुळेच धुळेचे प्रमाण वाढले आहे। जर वेळोवेळी पाणी मारले गेले तर उडणारी धूळ मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहील, असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे। मात्र प्रत्यक्षात पाणी न मारल्याने प्रत्येक वाहनानंतर धुळीचे ढग तयार होत आहेत आणि वातावरण प्रदूषित होत आहे। या वाढत्या धुळीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे। खोकला, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे त्रास तसेच श्वसनाच्या समस्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दमा किंवा श्वसनाचे आजार असलेले रुग्ण यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे। काहींना वैद्यकीय उपचारांचीही गरज भासत असल्याची माहिती समोर येत आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नियमित पाणी फवारणी करावी, धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात आणि रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते आणि दहिवडीतील नागरिकांना या धुळीच्या त्रासापासून कधी दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या खबर गावाकडचे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।